ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, मी एक असाइनमेंट देणार आहे. ठीक आहे. फर्स्ट स्क्रीन शेअर झाली. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल काय, आपण कुठल्याही डेटा कंपनीमध्ये गेलो. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की असा असा असाइनमेंट आहे, त्याच्यावरती वर्क करा. बरोबर. मग याच्यामध्ये काय दिले, फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टोअर बद्दल सांगितलं मी. ठीक आहे. स्टोअर मध्ये काय होतं, फर्स्ट इन आणि आउट. म्हणजे कुठलेही अनालिसिस करू शकता, त्याच्यावर डिपेंड करून तुम्ही कोणत्याही कंपनीचा अनालिसिस. तर इन आणि आउट झाल्यानंतर, ठीक आहे, सेल असेल, सेल परचेस पण करू शकता तुम्ही, बा परचेस मटेरियल किती केलंय, सेल किती केले, आणि डिफरन्स किती आलाय. ठीक आहे. आपल्याला स्टॉक मागवायचा आहे दुसरा, तर आपण काय करणार, जो मटेरियल आलेला आहे आणि जो आउट झालेला आहे, त्याला मायनस केलं तर काय होतं, राहिलेला स्टॉक दाखवतो आपल्याकडे. बरोबर. तर त्यासाठी काय केलं, इनवर्ड आणि आउटवर्ड अशा दोन शीट तयार केलेत आपण. काय केले, इनवर्ड आणि आउटवर्ड. ठीक आहे. इनवर्ड मध्ये काय आलं पाहिजे, समजा सिरियल नंबर. ठीक आहे. सिरियल नंबर तर तो इम्पॉर्टंट पार्ट नाहीये. इम्पॉर्टंट पार्ट काय असतो, डेट. समजा कोणत्या मंथचं रेकॉर्ड तुम्ही चेक करताय, किंवा करंट डेट आहे, करंट मंथ चालू आहे, आणि त्या करंट मध्ये 1 तारखेपासून आजची काही का डेट असेल, 10 डेट असेल, 15 असेल, 16 असेल. ठीक आहे. तर 1 मंथ पासून तुम्ही फिल्टर लावला, आजच्या डेट पर्यंत डेटा डाउनलोड केला, कोणता, इनवर्डचा, आणि आउटवर्डचा पण डेटा डाउनलोड केला. ठीक आहे. इनवर्ड मधला स्टॉक आणि आउटवर्ड मधला स्टॉक एका जागी आणला, आणि त्यातून काय केलं, मायनस केलं. आणि तुम्हाला जो जो स्टॉक कमी दाखवतो त्याची तुम्हाला काय करायची, ऑर्डर द्यायची, परचेस ऑर्डर. ठीक आहे. जो स्टॉक तुमच्याकडे आहे त्याची गरज आहे का, नाही. जो स्टॉक तुमच्याकडे कमी आहे, ठीक आहे, तो आजचा दिवस चालू शकतो, उद्याला लागणार आहे, तर त्याची ऑर्डर आजच द्यावं लागतं तुम्हाला, तर तो इव्हनिंग पर्यंत तरी येईल, नाही तर मॉर्निंगला तरी येईल. ठीक आहे. कुठल्याही कंपनीमध्ये हे चालतं वर. जर प्रोडक्ट बेस असेल तर फिक्स, कुठलाही ज्याच्यामध्ये प्रोडक्ट बनतो आणि सेल होतो, प्रोडक्ट बनतो, सेल. तर मॅन्युफॅक्चर कंपनीमध्ये तुम्हाला रॉ मटेरियल असेल, किंवा बनवलेलं प्रोडक्ट आपण मागवतो आणि विकतो. फॉर एक्झाम्पल डीमार्ट असेल. ठीक आहे. कुठलाही शॉप असेल, डीमार्ट असेल, हार्डवेअर शॉप, काही समजा, किंवा मॅन्युफॅक्चर कंपनीचे प्रोडक्ट बनवते आणि विकते, किंवा डीलरला प्रोव्हाइड करते, जसं की टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, टीव्ही असेल, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू. मॅन्युफॅक्चर मध्ये रॉ मटेरियल लागतं. एक पार्ट बनवण्यासाठी कमीत कमी 15-20 पार्टी असतात आपल्याकडे, व्हेंडर असतात, ज्याच्याकडे कोणाकडनं स्क्रोच येतं, कोणाकडनं वायसर येतं, कोणाकडनं काही किट येतो, काही काही. ते सगळ्या गोष्टी, 15 गोष्टी मिळाल्यानंतर समजा एखादी प्रोडक्ट कम्प्लीट होतो, तर त्या 15 जणांकडनं गोष्टी आपल्याला मागवून घ्यायचं वस्तू. त्यासाठी आपल्याला स्टॉक मेंटेन करावं लागतं, प्रत्येक वेळेस चेक करावं लागतं काय कमी आहे. मग टार्गेट असतं आपलं, की बाबा 1 दिवसामध्ये आपण 100 गोष्टी बनवतो, तर त्याच्याकडे सगळा स्टॉक कमीत कमी 100चा पाहिजे. जर तो 100 पेक्षा खाली दाखवत असेल तर त्याची ऑर्डर लगेच गेली पाहिजे. म्हणजे तो कमीत कमी इव्हनिंग पर्यंत आला पाहिजे, म्हणजे उद्याच्या दिवशी काम बंद पडलं नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे एम्प्लॉई असतात, त्यांना आपण फिक्स सॅलरी देतो, किंवा फिक्स पेमेंट देतो, ते जर काम बंद पडलं तर लॉस होतो कंपनीचा. बरोबर. मॅन्युफॅक्चर करत असताना लॉस होतो 100%. जर पार्ट नाही आला, एक जरी स्क्रू नसला, तरी लाईन स्टॉप होते मॅन्युफॅक्चर. आणि त्याला फिनिशिंगला पाठवण्यासाठी तुम्हाला तो स्क्रू लागणार आहे, तरच तुम्ही फिट करू शकता. सगळे पार्ट आलेत, पण जोडायचं कसं, स्क्रूच नाहीये तुमच्याकडे. किंवा एक साइड, लेफ्ट साइडचा ग्लास आहे, राईट साइडचा ग्लासच नाहीये टू व्हीलर साठी, तर ते इनकम्प्लीटच पार्ट आहे. बरोबर. कम्प्लीट होणार आहे का, किंवा एक ग्लास नंतर कस्टमरला देऊ, तोपर्यंत विका, असं थोडी होणार आहे. पूर्ण परफेक्ट आहे. त्यासाठी काय असतं, तर एक कन्सेप्ट असते, खूप सारा डेटा असतो. आता समजा आपण त्या सगळ्या डेटातनं हे सॉर्ट केले. ठीक आहे. डेट असते, वेंडर नेम असतं, टाइम असतं, पार्ट नेम असतं, वेंडर नेम, कोणत्या वेंडरकडनं कोणता पार्ट आलाय, इनवाइस नंबर काय, क्वांटिटी काय, रेट काय, त्याच्यानंतर प्राइस काय, त्याचा HCN नंबर असतो, ऍड्रेस असतो त्या कंपनीचा. ठीक आहे. तर असे मोबाईल नंबर, त्याच्यानंतर कोण तिकडं सप्लाय करतो त्या ठिकाणी, स्टोअर हेड वगैरे त्याचं नाव असतं. ठीक आहे. भरपूर सगळ्या गोष्टी असतात रो डेटामध्ये. आपल्याला लागणार आहे का, फक्त स्टॉक मेंटेन करायचं, एक तर पार्टी नेम आणि पार्ट नंबर आणि क्वांटिटी, एवढं जरी झालं चालतंय. आपण फायनान्स डिपार्टमेंटला नाहीये की आपल्याला प्राइस रेटची गरज आहे.
प्राइस रेट कोणाला लागतं? फायनान्स डिपार्टमेंटला, जो बिलिंगचं काम करतो. आपण बिलिंगचं काम नाही का, आपण परचेस डिपार्टमेंट बघतो फॉर एक्झाम्पल. तर परचेस मध्ये काय आलं पाहिजे? स्टॉकशी रिलेटेड. जर तुम्ही फायनान्स मध्ये असाल तर काय आलं तुम्हाला? समजा एक मंथ कंप्लीट झालं, एक मंथ नंतर त्याचं बिल कंप्लीट करतो आपण दुसऱ्या मंथ मध्ये. तर एका मंथ पासून या मंथ पर्यंत त्याच्या आलेला स्टॉक आलेल्या स्टॉक मध्ये प्राइस आणि टोटल रेट काउंट करतो आणि त्यानुसार त्याचं पेमेंट 20% 80% पेड करतो. समजा आपण 20% ठेवते कंपनी, समजा तर 80% तर एका स्टेपमध्ये स्टेप वाईज पेमेंट होते त्या मंथ मध्ये. बॅक मंथ बरं का, चालूचं पेमेंट कधीच करत नाही कंपनी, एक महिन्यानंतरच. 45 दिवसाचं हे असतं, टाइम असतो पेमेंट करायला. 45 दिवस तुम्हाला फ्रीच मटेरियल द्यावं लागतं कुठेही. म्हणजे हे वर्क, प्रोफेशनल वर्क चालतं. 45 दिवसापर्यंत तुम्हाला किती करोडचा माल फ्री द्यावं लागतं पुढं. भले तुमची मोठी कंपनी मॅन्युफॅक्चर करता, तर तुम्ही पुढे एखादी पार्ट देताय, तर 45 दिवसानंतरच पेमेंट भेटणार तुम्हाला. ठीक आहे. मग बॅक डेटचं पेमेंट क्लिअर होतं, पुढच्या मंथचं पेमेंट पेंडिंगला राहते, असं काम आहे. ते क्लोजिंग वगैरे जेव्हा होते तेव्हा होईल. समजा तुम्हाला कॉन्ट्रॅक्टच नाही करायचा, तर स्टॉप करायचंय, तर मग तो पेमेंट क्लिअर करतात समजा शेवट. त्यालाही वर्ष लागतं पेमेंट काढून घ्यायला कुठल्याही कंपनीत, लगेच नाही क्लिअर होत. तर म्हणजे उधारीवरच कामं चालतात बिझनेसचे जास्त, स्वतः पहिलं इन्व्हेस्ट करावं लागतं. ठीक आहे, ती फायनान्स डिपार्टमेंटची प्रोसेस झाली. तर याच्यामध्ये काय, फायनान्स डिपार्टमेंटमध्ये पण खूप कामं असतात. मग तिथं काय, आलेला प्रोडक्ट कितीला आलाय, ठीक आहे, एक प्रोडक्ट बनण्यासाठी किती मॅन पॉवर लागते, त्याच्यानंतर कॅज्युअल मॅन पॉवर किती, कंपनीचा स्टाफ किती, ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टचा पैसा असतो, ट्रान्सपोर्टला पण पैसे देतो ना आपण काही मटेरियल. हे सगळं मायनस करून त्याला प्रॉफिट किती झाला कंपनीचा हे चेक करावं लागतं. म्हणजे सगळं एक्सेलचं काम आहे हे. तुम्हाला पण फॉर एक्झाम्पल अशा कंपनी तुमचं काम झालं, तर तुम्हाला हे लॉजिक लागलं पाहिजे की आपण फायनान्स, तुम्हाला कुठेही सिलेक्ट करून घेतात. कंपनीमध्ये भरपूर डिपार्टमेंट आहे, एम आयच लागतं. समजा तुमचं एच आर कडे झालं, तर एच आर कडे काय असतं? प्रेझेंटी, अटेंडन्स वगैरे काढणे, नवीन जॉईनिंगचं डिटेल भरणे, त्याच्यानंतर त्याचे डॉक्युमेंट वगैरे क्रिएट करणे, किंवा त्याला बोनस गेलं, किती पेमेंट आहे, किती अटेंडन्स आहे, किती कट करायचंय, ठीक आहे, की त्याला सुट्ट्या किती आहेत कंपनीच्या, किती सुट्ट्या मेंटेन झाल्यात आतापर्यंत, हे सगळं तुमच्याकडं एक्सेल मध्ये रेकॉर्ड राहतो एच आर डिपार्टमेंट. समजा तुम्ही परचेस डिपार्टमेंटला गेले, तर या पद्धतीनं असतं की स्टॉक किती आहे किती नाही, कंपनीचं मॅन्युफॅक्चर बंद पडेल, तर तुम्हाला भले त्या कंपनीत ग्राउंड लेवलला नाही जायचंय, तुमच्याकडे सगळं आरसा दाखवलेला आहे सॉफ्टवेअर मध्ये. किती इन झाले किती आउट झाले तुम्हाला इथंच बसून दिसते, फक्त डाउनलोड करा डेटा, आणि त्यानुसार मग तुम्हाला कॉलिंग करून मेल करून मटेरियल परचेस करावं लागतं. तुम्ही जर मेल केलात आणि पुढच्या कंपनीने जर मटेरियल नाही दिलं, तर ते तुमच्यावर येत नाही. मी मेल दिलाय पण पुढच्याने दिलं नाही, तर तो लॉस पुढच्यावरती पाठवता येतो कंपनीचा. म्हणजे जे काही तुमचा कंपनीचा लॉस आहे, ते तुमच्यावर नाही येता काय जातो, वेंडरला पण जातो. ठीक आहे, वेंडरच्या बिलातून कट करतात लॉस, असं चालतं कंपनीतलं. आणि कोणतीही कंपनी प्रॉफिटसाठी आलेली, लॉस कोणी नाही करून घेणार. तर एकमेकावरती ते लॉस डिपेंड होतो. तुमच्याकडे झालं तुमची सॅलरी कट होते, अख्खी तुमच्या महिन्याच्या सॅलरीने काय होत नाही, करोडोचा खेळ असतो. ठीक आहे, पण असे प्रॉब्लेम होऊ नये, परचेसला पण खूप प्रॉब्लेम असतो. म्हणजे तुम्हाला नाही करायचं ते काम, पण तुम्हाला डेटा काढून तरी द्यावं लागतं परचेसवाल्याला. तो टीम लीडर आहे, तुम्ही फक्त डेटावरती काम करायचं, तुम्हाला तशी जिम्मेदारी नसते. तुमचं काम आहे टायमाला डेटा काढून द्यायचं, ते परचेस करणारा करेल काही करेल. जर तुम्हाला परचेस मध्ये जायचा चान्स भेटला, तर सगळ्यात जास्त कमाई आहे परचेस मध्ये दिवाळीच्या वेळेस. परचेस करत असताना तुम्हाला कमिशन भेटते ना. तुम्हाला वेंडर तुम्ही स्वतः सिलेक्ट करता मार्केटमध्ये जाऊन, कोणाकडनं काय मटेरियल घ्यायचं. हा, आमचं मटेरियल घ्या, तुम्हाला कमिशन देतो बाहेरून. ते वेगळंच असतं. दिवाळीला 50-60 हजार रुपये असते. कमीत कमी तुमच्याकडे 20-30 वेंडर असतात, त्यांच्याकडनं 10-20 जरी म्हणलं तर किती झालं? परचेस डिपार्टमेंट सगळ्यात नंबर एक मॅन्युफॅक्चर कंपनीमध्ये, त्याच्यासारखं पैसाच कोण नाही कमवत. हा, एमआयडीसी मध्ये नाही, या एरियात त्याचे ऑफिस असते. असं थोडी की तिथं गेल्यावर परचेस होते, कुठूनही करू शकता तुम्ही, घरी बसून वर्क फ्रॉम होम पण असते परचेसला. कुठूनही करू शकता तुम्ही, असं काय नाही की इथंच केलं पाहिजे तिथंच केलं पाहिजे.
परचेस डिपार्टमेंटचं काम काय, कंपनीत मटेरियल कमी नाही पडलं पाहिजे. फक्त कॉलिंगचं मेलचं काम असतं तुमचं, ग्राउंड लेवलला उतरायची गरज नाही. हा, पण अशी कंडिशन येते की कधी कधी तुम्हाला टू व्हीलरवर सुद्धा मटेरियल घेऊन यावं लागतं जाऊन. एक पॅकेट स्क्रू मुळे लाईन बंद पडते, तर ते तुम्हाला जायचंय आणि तिथून घेऊन कंपनीला जायचं. कारण त्यांच्याकडे समजा आणून द्यायला कोणी नाहीये किंवा बनायला, आता ते एका पॅकेटसाठी ट्रान्सपोर्ट गाडी परवडत नाही ना त्यांना. मोठी गाडी सोडणार आहे का तुमच्या एका स्क्रूच्या 100 स्क्रूसाठी? तर तात्पुरतं ते मटेरियल आणून द्यावं लागतं आणि लाईन सुरू करावी लागते. म्हणजे स्टोअरला पण तसं काम असतं, परचेसला नसतं ऍक्च्युली. परचेसवाला फक्त ऑर्डर देतो, स्टोअरवाल्याला मात्र ते जाऊन घेऊन यावं लागतं. लाईन जर बंद पडत असेल तर स्टोअरवाल्याची जिम्मेदारी असते ते प्रोव्हाइड करून द्यायची. परचेसवाल्याने कॉल केला स्टोअरला, मी ऑर्डर केले पण ते त्याला यायला इतका वेळ आहे, मग स्टोअरवाला म्हणणार नाही माझी लाईन बंद पडते, माझ्याकडे स्टॉक झिरो झालाय. मग तात्पुरतं तुम्हाला ते जावं लागतं गेट पास घेऊन, आउट करायचं, पळत जाऊन तिथं जायचं, तिथलं इन करायचं, तिथून घेऊन यायचं. इनवॉइस वगैरे सोबत देतात, तेवढ्या पुरतं लगेच एका पॉकेटचं इनवॉइस वगैरे. फक्त इनवॉइस शिवाय कंपनीत मटेरियल घेत नाही. तुम्ही कंपनीचे बरे, तुम्ही मॅनेजर आहे, एचओडी आहे, सिक्युरिटीच्या कडे एवढी पॉवर असते की तुम्हाला सोडत नाही आतमध्ये. इनवॉइस असलं तरच ते मटेरियल आतमध्ये घेते, नाही तर घेत नाही. पावती नाही, इनवॉइस देते ना ओरिजिनल बनवून. जेवढं क्वांटिटी घेतली ना त्यात सगळं आलं पाहिजे मॅच, तरच ते मध्ये घेते. एक जरी कमी जास्त झालं तर ते परत करत लावते. तुमची लाईन बंद पडू काय हो, सिक्युरिटीचे रूल वेगळे असतात. त्यांना एक एक पण पैसे नसतात ना तिथं, 15,000 करावं लागतं. सिक्युरिटीचं काम 15,000 असते. फुल पगारी काय म्हणतात त्याला, बिनपगारी फुल अधिकारी, तसं आहे. हा, त्यांच्याकडे पॉवर तेवढीच आहे की ते प्रत्येकाला चेक करू शकतात. ठीक आहे, तर इनवर्ड मध्ये काय करायचं, तुम्हाला तुमच्या मनाने डेटा बनवायचा आहे. ठीक आहे, सिरियल नंबर, डेट, मटेरियल आलेली डेट, ठीक आहे, वेंडर नेम, एक 5-6 वेंडरची नावं लिहायची काही तुमच्या मनानं, तेच रिपीट रिपीट करायचे. डेट लिहायची 1, 2, 3, 4, एका मंथची असं सिरियल एक. आणि एक टाईप केलं तरी डेट ट्रॅक केली तर त्या महिन्याची येऊन जाते. ठीक आहे, एक मंथच करा. आता कंप्लीट झालाय असं डिसेंबर, डिसेंबर 31 पर्यंत करून टाका. त्याच्यानंतर 6-7 एक नावं लिहायची पार्टीचे. जसं की आता जिना लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड असतं, बजाज असतं, त्याच्यानंतर कुठले काही ना, आयकॉन प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे, मॅन्युफॅक्चर कंपनी असतात, इंडस्ट्री असतं, एंटरप्राइज असतं. ठीक आहे, विजय एंटरप्राइजेस. म्हणजे छोट्या मोठ्या कंपनी असतात ना, जे छोटे नट बोल्ट बनवतात मशनीवरती, त्यांच्याकडे नट बनतात ऑटोमॅटिक. कंपनी एवढ्यामध्ये पण नट बोल्ट बनतात एवढ्या area. छोट्या छोट्या मशीन असतात, तार असतात, ते तार जेवढ्या तेवढं कट होतं, त्याचा शेप बदलतो. ठीक आहे, म्हणजे भरपूर MIDC छोट्यापासून मोठ्यापर्यंत कंपन्या असतात. तर तसं मग तुमचं 5-6 वेंडर तयार करायचे. मग मनानं नाव द्यायची. समजा तुम्ही बजाजचे काही, म्हणजे टू व्हीलरचे काही पार्टची नाव माहिती आहे तुम्हाला, तर टू व्हीलरची पार्ट घ्या. फोर व्हीलरचे असतील, फोर व्हीलरचे पार्ट घ्या. म्हणजे एखादी पार्ट बनवण्यासाठी 7-8-10 पार्टची. फक्त बनवत असताना काय करा, की जे समजा जिना लॉजिस्टिक कडनं तुम्ही जे पार्ट घेताय 4-5, ते दुसऱ्या कंपनीकडे नाही गेले पाहिजे कॉपी पेस्ट करताना. ते त्याच्या पुढेच आले पाहिजे. भले डेट बदलून घ्यायची हा. असं नका करू की कंटिन्यू ते जिना लॉजिस्टिकचे 5 पार्ट घेतले. एका खाली एक आलं पाहिजे. म्हणजे एका तारखेला तो आलाय तर दुसऱ्या तारखेला दुसरा आला पाहिजे. ठीक आहे. तो म्हणजे चेंज झाला पाहिजे. आणि एक इथं एक ऍड करायचं तुम्हाला. हा खूप महत्वाचा पार्ट असतो. सॉरी. पार्ट नंबर. पार्ट नंबर असतो बघा. प्रत्येक पार्टचा नंबर असतो वेगवेगळा. ठीक आहे. त्याला पण पार्ट नंबर द्यायचे तुम्हाला मॅन्युअली. ठीक आहे. हा? नाही. प्रत्येक पार्टचा पार्ट नंबर वेगळा असतो. हा, तो समजा आता LH कव्हरला मी इथं पार्ट नंबर दिलं BST 123, समजा हा आहे त्याचा पार्ट नंबर. आता LH कव्हर, हा इथं LH कव्हरला तेच आलं पाहिजे. हा, आता समजा इथं LH कव्हर इथं आलंय, नाही का, मग तोच आला पाहिजे त्या पार्टला फोन. हा का, याच्यामुळं काय होतं, तर तुम्हाला हे असं डेटा बनवत असताना त्या पार्ट नंबरवरनं त्याचं ऍक्सेस करता येतं. त्याचं किती क्वांटिटी आहे, त्याचं काउंट किती, समेप किती.
तर पार्ट नंबरवरनं तुम्हाला इकडे ऍक्सेस करता येतं. त्याच्यामुळे हे बनवायचं असाइनमेंट आहे, वेळ लागू द्या. कारण हे असंच काम चालतं ऍक्च्युअल तुमचं. तुम्ही लाईव्ह काम जेव्हा करणार ना तेव्हा असं भले तुम्ही या या एरियामध्ये जॉबला लागताय, पण काही कंपन्या काय करतात, मॅन्युफॅक्चर असतं तिकडं, पण बॅक एंडचं काम हे या एरियामध्ये चालतं. कारण कॉलिंग असेल, बॅक ऑफिस असेल, नाही का, प्रत्येक कंपन्याचं. मग तुमचं ऍज अ एम आय म्हणून जेव्हा काम असतं, तर सॉफ्टवेअर मधून डेटा घेणे आणि त्याच्यावरती काम करत बसणे. म्हणजे तुमचं ऑन दी स्पॉट लॉजिक लागलं पाहिजे की आपल्याला या कंपनीत काय काम आहे, किंवा असं असं सांगितलं की मला स्टॉक आलेला इनवर्डचा स्टॉक, आउटवर्डचा स्टॉक मायनस करून किती आहे बघून दे. तर तुमचं लॉजिक लगेच लागलं पाहिजे. त्याच्यामुळे ही असाइनमेंट देतो मी. कारण समजा मॅन्युफॅक्चर कंपनी बाय चान्स भेटली एखाद्याला, तर हे असं काम तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे प्रोडक्ट बेस्ड कुठलीही कंपनी असो, तिथं स्टॉकचं काम असतं. आलं किती गेलं किती, डीमार्ट असेल काही असेल, तर डीमार्ट मध्ये पण आपण किती माल मागवतो, किती विकलाय, किती राहिलाय, ते परचेस वाला जाऊन नाही बघत तिथं रॅक मध्ये किती राहिले ते मोजून एक एक. तो डायरेक्ट सिस्टम बेसवरच काम करतो. ठीक आहे. मग गरजच नाही ना तुम्हाला जाऊन मोजायची. तेवढा वेळ आहे का तुमच्याकडे जाऊन एक एक वस्तू मोजायला? कुठं ठेवलं, काय ठेवलं, ते स्टोअर वाल्याला माहित. परचेस वाल्याला थोडी माहित कुठल्या रॅक मध्ये काय ठेवलं. तर तुम्हाला ते खूप म्हणजे ते ऑडिटच्या वेळेस असतं. ठीक आहे, ऑडिट असतो प्रत्येक कंपनीला 3 महिन्याला 6 महिन्याला ऑडिट ठरलं. ऑडिटला मग 2-3 दिवस कंपन्या बंद असतात. मग त्यावेळेस तुम्हाला सगळं मटेरियल काउंट करावं लागतं फिजिकली. आणि तुमच्या सिस्टीमचा स्टॉक फिजिकलचा स्टॉक मॅच करून करावा लागतो. ठीक आहे. मग ते काय प्रॉब्लेम असेल काय असेल, मग तो तुमच्यावर लॉस येतो. मग तुमचे रिलेशन जर पुढच्या कंपनी सोबत चांगले सप्लाय करणाऱ्या मॅनेजरच्या गोष्टी चांगला असलं समजा, मग त्यावेळेस तो काय करतो, 10 वस्तूचं बिल देतो आणि 15 वस्तू मागवतो. जर तुमच्याकडे 5चा डिफरन्स येत आहे, तर त्यानं 10चं बिल देणार, 5 एक्स्ट्रा टाकून देणार. मग त्यावेळेस ते कंपनी सिक्युरिटीला तसा मेल द्यायचा मॅनेजरने, किंवा 10चं बिल येणार आहे, मग वस्तू 5च्या येणार आहे. आणि सिक्युरिटी एक एक वस्तू मोजायचं सोडत नाही अजून. मग त्याला तसं मेलची कॉपी मेल द्यायचा, त्याचं प्रिंट काढून त्याला द्यायची. मग तो काउंट करून सोडून देते. असं म्हणजे इन्व्हेंटरी चालते कंपनीमध्ये. म्हणजे इक्वल करावं लागतं तुम्हाला, ते बॅलन्स करावं लागतं. हम्म. हा, ते मॅन्युफॅक्चरर घेते. काय होतं त्यांना, ते आता 2 रुपयाला 3 रुपयाला पार्ट बनत असतं देते, मोठा पार्ट नाही देणार. म्हणजे नट बोल्ट असतील, छोटे असे प्लास्टिकचे पार्ट असतात, समजा बॅक कव्हर 100 रुपयाला असतं. 20-30 रुपयाला जे पार्ट असते ते देते. 1000-2000चे पार्ट ते थोडी देते. पण देते का देते माहितीये का? तर समजा फॉर एक्झाम्पल काय काय असते, कंपनीचा रूल असते, 4 पटीनं डेबिट मारायचं, 4 पट 10 पट डेबिट मारतात. फॉर एक्झाम्पल एक वस्तू आहे 10,000ला, आणि 50 वस्तूचा बिल मारलाय, आणि बॉक्स आलाय तुमच्याकडं, स्टोअरकडे आला तो बॉक्स, सिक्युरिटीकडे आला, स्टोअरकडे आला, असं समजा. स्टोअर करत समजा बाकीच्या प्रोसेस आहे. मग आपण मोजतो, स्टोअरवाला पण मोजतो, सिक्युरिटीवाला स्टोअरवाला दोघं मोजतात त्याला. समजा त्या ठिकाणी 48 पार्ट आले, मग किती कमी आले? 2 पार्ट. 2 पार्टचं डेबिट मारू शकता तुम्ही पुढच्याला, असं शिक्का मारायचा आणि डायरेक्ट इनवॉइस परत करायचं. मग समजा ही वस्तू आहे 100 रुपयाला, तर 1000 रुपये डेबिट पडणार कंपनीवर. त्याच्या बिलातून ते 1000 रुपये मायनस थोडक्यात. म्हणजे 2 वस्तूचे किती झाले? 2,000. मग हा जर लॉस तुम्ही त्याचा वाचवला आज, जाऊ द्या, दुसऱ्या गाडीत ते मटेरियल पाठवून द्या 2 राहिलेलं, ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या वस्तू सोबत द्या, आणि आम्ही हे क्लिअर करून घेतो इनवॉइस. मग ते तुम्हाला ऑडिटच्या वेळेस सपोर्ट करतात. जर तुम्ही इथं त्यांच्या मागं लागले, तर मग त्यावेळेस ते तुमच्या मागं लागतात. असं एकमेकाचं डिपेंड असते कंपनी. ठीक आहे, आम्ही केलेली तशी कामं, म्हणून एक लाईव्ह एक्झाम्पल दिलं की असं चालतं काम. ठीक आहे. तर असं बनवायचंय. पार्ट नंबर बनवला, त्याच्यानंतर वेंडर नेम बनवलं. वेंडर नेम मध्ये तुम्हाला इथं 5-6 वेंडरची नावं घ्यायची, त्याच्या त्याच्या 5-6 पार्ट नंबर लिहा एका वेंडरच्या अंडर. पार्ट कोड सेम. तसंच हे 5-6 जणांचे 5-6 पार्ट, पार्ट नंबर वेगवेगळे. एका पार्टला एक नंबर तोच रिपीट होणार परत परत, पण चेंज, एक दुसऱ्या पार्टला तो पार्ट नंबर नाही आला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इनवाइस नंबर डिफरंट, हा सेम नाही आला पाहिजे.
प्रत्येक इनवॉइसचा नंबर चेंज असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वांटिटी इथं सिरियल नंबर घेतला तर चालते. 1 2 3 4 5 असं म्हणजे 6 अंक घेतले, शेवटचा अंक फक्त बदलत राहायला पाहिजे. त्याला ट्रॅक केलं तरी चालतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर इनवॉइस नंबर झाला. क्वांटिटी रॅन्डम काही घ्या, काय प्रॉब्लेम नाही, रॅन्डम लावून घेऊ शकता. ठीक आहे. इथं झालं. ठीक आहे. इथं इथं जी रेंज लावता तुम्ही, ती रेंज समजा 100 ते 200 ते 300 लावली, तर इथं काय करायचे मग आउटवर्ड मध्ये 200 ते 250 म्हणजे 50 कमी लावायची, कारण काहीतरी स्टॉक असतोच ना कंपनीकडे. समजा 50 राहिला, तर 50च्या ज्याचा स्टॉक आहे त्याची ऑर्डर द्यायची आपल्याला. ठीक आहे. 50 म्हणजे एक दिवस कव्हर होते आपलं. तर जो जो स्टॉक 50 ला त्याची ऑर्डर द्यायची, असं फिक्स क्रायटेरिया असेल आपलं. तर त्या पद्धतीने इथंही मनानं टाकायचं. ठीक आहे. हे 2 शीट बनल्या. इथं काय आलं पाहिजे हे समजलं. इनवर्डला काय काय हेडिंग देतो मी. ठीक आहे. मग आउटवर्डला काय येतं? आता इथं पार्टीचा काही संबंध येत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. सिरियल नंबर, डेट. आता ज्या दिवशी तुम्ही सेल करताय, ठीक आहे, किंवा आता इथले वेगळे असतील ना, वेंडर नेम, वेंडर नेम. ठीक आहे. इथं पार्टी नेम करायचं, तिथं वेंडर नेम करू शकता. वेंडर नेम पार्टी नेम एकच झालं. ठीक आहे. इथं इथं काय असतं, आपण ज्याला सेल करतो तो डेबिट डेबिटर क्रेडिटर अशी कन्सेप्ट असते थोडक्यात. तर याला पार्टी नेम जरी केलं तरी चालतंय, किंवा ते तिथं बायर करून करा, इथं सेलर करा. बरोबर आहे. ज्याच्याकडून घेतो आपण तो बायर, समजा आपण ज्याच्याकडनं घेतलाय तो आपल्यासाठी काय असतो? बायर असतो. आणि ज्याला विकतो आपण तो सेलर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं मी एक स्टोअर बद्दल दिले थोडक्यात. समजा तुम्ही परचेस सेल करताय. आता मी स्टोअर बद्दल घेतले, मग सिरियल नंबर, डेट, ज्या दिवशी आपण मटेरियल दिलं. सुपरवायझर कोण? या लाईन जो सांभाळतो प्रोडक्शनला. आपण मटेरियल स्टोअरचं प्रोडक्शनला देतो मॅन्युफॅक्चर करायला. ठीक आहे. प्रोडक्शन ज्याला हँडओव्हर केले तुम्ही मटेरियल, त्याची साईन असते आपली. त्याचं नाव टाकलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्ट नेम, काय घेऊन गेलाय तो, पार्ट नेम, पार्ट नंबर टाकलं तर पार्ट नंबर इथं, पार्ट नेमच्या जागी तुम्ही इथं पार्ट नंबर जरी टाकलं तरी चालते, कारण तिथून तुम्हाला सगळी टोटल माहिती त्या पहिल्यावरून घेता येते. व्हीलुकअप लावून जर लागलीच तर. ठीक आहे. तर इथं पार्ट नेम घ्या, किंवा पार्ट नंबरच घ्या शक्यतो. पार्ट नेम नाही घेतलं तरी चालतंय. पण पार्ट नेम पार्ट नंबर दोन्ही करा, म्हणजे तुम्हाला नाव पण माहित राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठे कोणाला दिले तुम्ही ते, प्रोडक्शन लाईनला दिलंय का क्वालिटीला दिलंय? प्रोडक्शन लाईनला काय देतो? ओके मटेरियल देतो आपण. ठीक आहे. पुढून येणारं मटेरियल 100% चांगलंच आहे असं नसतं. कधी कधी काय असतं, 100 क्वांटिटीमध्ये 1 2 क्वांटिटी फॉल्टी असतात, किंवा क्रॅचच पडलेलं आहे, त्याला काहीतरी झालेलं आहे, तर ते कंपनीला आपण असेंब्लीला नाही लावत, फिनिशिंग पार्टच लावतो. कारण कंपनी रिजेक्ट करते ते पुढे गेलं. तुम्ही समजा मटेरियल क्रॅश वगैरे झाले, लावलं, सगळा पार्ट बनवला, तर ते जेव्हा पुढे जातो मटेरियल दुसऱ्याकडं, तिथून परत रिजेक्शन येतं, तिथून डेबिट पडतं आपल्या कंपनीला. त्याच्यामुळे खूप चालतं. मग ते जर तुम्हाला वाटलं की ह्याच्या क्रॅचेस झालेलं आहे किंवा फॉल्टी, तर ते क्वालिटीला द्यायचं असतं. क्वालिटीचं काम असतं ते पुढच्या पार्टीला पाठवायचं आणि नवीन मागवून घ्यायचं, ते क्वालिटीचं काम आहे. किंवा रिपेअर होत असेल तर तो त्याला पेंटिंग वगैरे करून, त्याला काळा कलर वगैरे मारून, त्यांच्याकडे पेंट शॉप असतं, त्याला एरिया दिलेला असतो क्वालिटीवाल्याला, चेंज वगैरे, रिवर्क म्हणतो आपण त्याला. रिवर्क रिवर्क होत असेल तर रिवर्क करतात ते स्वतः आणि प्रोडक्शनला देतात, त्याचा आपला काही संबंध नसतो. नंतर क्वालिटीवाल्याला हँडओव्हर केलं की ते परत तुमच्याकडे येत नाही. एकतर तो काय करतो, रिवर्क करून प्रोडक्शनला देतो, नाही तर तो पुढच्या पार्टीला देतो आणि त्याचं नवीन पार्ट मागून घेतो, आणि तो डायरेक्ट प्रोडक्शनला देतो. म्हणजे ते तुमच्याकडे परत येऊ देत नाही. ती जिम्मेदारी त्याची, त्याच्या अंडरमध्ये गेलेल्या मटेरियलचं त्यानेच जिम्मेदारी घेतलेली असते. ठीक आहे. मग तुमच्याकडनं स्टोअर मधून हा मायनस होतो ना, प्रोडक्शनला दिलेले आणि हे मिळून तुमच्याकडे मायनस झाला. मग इथं टोटल येणार, टोटल क्वांटिटी येणार इथं. म्हणजे याचं प्लस करावं लागेल तुम्हाला, याचं आणि सम. समजलं? हा आणि हा सम झाला. ठीक आहे. अशा पद्धती. तर असं, मग इथं काय, सुपरवायझर. ठीक आहे. हा कशाचा सुपरवायझर आहे? प्रोडक्शनचा. त्याला हे पार्ट दिलं, याला दिलं. परत हाच पार्ट याला पण दिला होता आपण त्या सेम डेटला, रिजेक्शनचा. तर या क्वालिटीवाला कोणता आहे सुपरवायझर, त्याला दिलं.
आणि क्वांटिटी आणि या दोघांची प्लस केलं. मग इथं तुम्हाला काय करायचंय, युनिक नंबर काढायचे. ठीक आहे, तिथलं पूर्ण पार्टची लिस्ट कॉपी करून घ्यायची, इथं पेस्ट करायची आणि डेटामधून काय करायचं, रिमूव्ह डुप्लिकेट. बरोबर. मग ते युनिक पार्ट नंबर राहणार. मग युनिक पार्ट नंबरवरनं काय, किंवा पार्ट नेम किंवा पार्ट नंबर तेवढे इथं घ्यायचे. ठीक आहे. घेतल्यानंतर इनवर्ड क्वांटिटी आणि आउटवर्ड क्वांटिटी, मग तिथून तुम्हाला सम इफ लावून घ्यायचंय. सम इफ लावून इनवर्ड मधले पहिल्यांदा काय करायचे, त्या त्या पार्टचं टोटल झालं पाहिजे, किती क्वांटिटी आले. आणि आउटवर्ड मधून काय झालं पाहिजे, त्या त्या पार्टला तुम्ही किती दिलंय तो आला पाहिजे आणि त्याचा डिफरन्स इथं निघाला पाहिजे, मायनस. इनवर्ड मायनस आउटवर्ड. तर असं तुम्हाला बनवता आलं पाहिजे. मग इथं समजतं की तुमच्याकडे किती स्टॉक राहिलाय, कोणता ऑर्डर द्यायचंय. ठीक आहे. ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला इथं काय लागतं, मग नंतर कोणत्या पार्टीकडनं मटेरियल घेतलंय. ठीक आहे. इथं हे लागणार आहे. समजा इथं काय केलं आपण, हे मेल करतो ना आपण, पार्ट नंबर. हे मेलला डायरेक्ट फिल्टर लावायचं, पार्टी वाईज तो अटॅच करून बॉडीमध्ये जरी टाकलं तरी चालतंय. त्याच्यात थोडंसं असते मटेरियल. ठीक आहे. इथं काय करायचं आपल्याला, वेंडर नेम. हे एवढं तरी आलं पाहिजे. वेंडर कोड पण असतो, वेंडर नेम पण असतो, दोन्ही असतात. वेंडर नेम घ्या, आता इथं कोड करायची गरज नाही. पण पार्टला फक्त पार्ट नंबर घ्या. ठीक आहे. पार्ट नंबर, पार्ट नेम, वेंडर नेम, पार्ट नंबर. जेणेकरून काय होतं, तर इथं तुम्हाला फिल्टर लावून प्रत्येक वेंडरचं नाव सिलेक्ट करून तेवढा त्या त्या वेंडरला मेल करता येतो, हे मटेरियल नाहीये माझ्याकडं, मागू, एवढी एवढी क्वांटिटी मला पाहिजे, असं तुम्हाला मेल करावं लागतं. ठीक आहे. तर हे तुम्हाला असाइनमेंट बनवायचं आहे. जस्ट त्या आयडियानुसार कमीत कमी 100 रोचा डेटा बनवा. 100 रोचा. ठीक आहे. समजलं का? अजून काय प्रॉब्लेम? समीपचा वापर करून क्वांटिटी घ्यायची. हे इनवर्ड. इनवर्ड मध्ये तुमच्याकडं हा पार्ट किती आलाय, समजा एल एच कव्हर किती आलाय इथून. हा, म्हणजे एल एच कव्हर किती वेळा आलाय, त्याचं टोटल झालं पाहिजे समीप. तेव्हा ही क्वांटिटीचा सम तिथं गेला पाहिजे 72. म्हणजे एल एच कव्हरचा क्रायटेरिया लावावा लागेल तुम्हाला. समची क्वांटिटीची एक रेंज सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर एल एच कव्हरची एक रेंज सिलेक्ट करायची, कॉमा द्यायचा आणि या शीट वरती येऊन एल एच कव्हरला क्रायटेरिया दिला किंवा पार्ट नंबर, तुम्ही दोघांवरून ऍक्सेस करू शकता. तो ऑटोमॅटिक इथं टोटल काढून देतो. हा, तो डिफरन्स राहिले किती स्टोअरला, स्टॉक किती राहिले आपल्याकडे ते बघायचं. हा, हा हेडिंग देतो ना.